सुख हे मानण्यावर अवलंबून आहे. ते बरेच लोक म्हणतात गरिबाचं प्रेम आहे तीच तुमची शक्ती आहे म्हणून. मी सांगते माझा मुद्दा म्हणजे सेवा आणि शेती. तेव्हा लग्न झालं तेव्हा साहेबांवर 100 केसेस होत्या. ते आंदोलनाच्या दरम्यान सुरक्षित घरी वापस येतील की नाही त्याच्यासाठी लटकते तलवार डोळ्यामध्ये होती. पुरुष कधीच महिलेवरच्या झालेल्या अत्याचारासाठी माझी दृष्टी जबाबदार आहे, मी जबाबदार आहे असं कधीच म्हणत नाही. नेता नंतर बना, आधी आदर्श आई बनण्याचा प्रयत्न करा. चव्वेचाळीसला हातपाय तोडून मारून टाकलं म्हणून. पण तिथे गेल्यानंतर लोक इतके जमले खूप जमले आणि त्यांनी सांगितलं की खबरदार तर जवळ साहेबांना जर हात लावला तर आम्ही संपूर्ण फोटो जाळून टाकू. नमस्कार. नमस्कार. गप्पा विथ प्रीतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज बघा आपल्यासोबत कोण आहे. कपाळावर मोठी टिकली, डोक्यावरती पदर, मृदू संवाद आणि सातत्यानं मंगल होची भावना. घरामध्ये पदे फार मोठी मोठी होती पण त्याहूनही मोठं होतं आमच्या कमलताईंचं मन. तर ज्यांना सगळे लेडी गव्हर्नर म्हणून ओळखतात अशा आमच्या राजमाता माई कमलताई. कमलताई, आपलं फार फार स्वागत आहे आमच्या सिटी न्यूज चॅनल वरती. सुखी भव सुखी भव सुखी भव. बिलकुल. तर मी परत एकदा ताईंसारखं बनण्याचा प्रयत्न केलाय आज आणि मंगल होच्या भावना सहितच आज आपल्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. तर माई, आज तुम्ही 85व्या वर्षामध्ये तुमचं पदार्पण झालेलं आहे आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा एक हा जो प्रवास आहे हा बालपणापासून जो सुरू झाला, तुमचं माहेर, तुमचं बालपण, हे तुमचं कसं राहिलं याच प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. ठीक आहे. तर तुमच्या बालपणीचं आणि तुमच्या माहेर आणि त्यांचे आई बाबांचे तुमच्या संस्कार हे थोडं आमच्या प्रेक्षकांना सांगा. माहेर मूर्तिजापूर. बरं. मूर्तिजापूरला जन्म झाला आणि वडील म्हणजे आई बायांच्या पाठीमागे शेतामध्ये जायची. वडील शेतकरी आणि जिन्यामध्ये फिटर म्हणून बरीचशी मंडळी ते घेऊन जायचे. बरं. आणि बालपणामध्ये लहानपणी माझ्या भावाने सुरुवातीला मला सोबत घेऊन गेले. तर माझं पहिलं शिक्षण झालं वणीला. अच्छा. नंतर झालं पांढरकवडा. त्यानंतर झालं म्युन्सिपालिटी प्रायमरी शाळा. नंतर 5 ते 8 एव्ही स्कूल. नंतर 8, 9, 10 बोपोरीकर हायस्कूल, बोपोरीकर मूर्तिजापूर ह्या ठिकाणी झालं. आणि लग्न कुठल्या वर्षी झालं आई तुमचं? 1959ला. म्हणजे तुम्ही किती वर्षाच्या होत्या त्यावेळी? साधारणतः 16 वर्ष पूर्ण झाली होती. अच्छा, फक्त 16 वर्षाच्या होते तुम्ही लग्न झालं तेव्हा. पण त्यानंतर तुम्ही MA केलंय, PhD केलंय. तर लग्नानंतर सुद्धा डिलीट पण झालंय. तर लग्नानंतर सुद्धा हे जे तुम्ही शिक्षण आपलं पूर्ण करत राहिले आणि ही जी जिद्द होती की एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या असताना सुद्धा तुम्ही तुमचं शिक्षणाचं कार्य पूर्ण करत होता, ही जिद्द तुम्हाला, ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? सुरुवातीला तर शिक्षणाच्या विषयी आवड होती. बरोबर. पण त्यानंतर जेव्हा लग्न झालं तेव्हा त्याचं रूपांतर गरजेमध्ये झालं. अच्छा. तर लग्न झालं तेव्हा मी 10वा वर्ग पास होते. त्यानंतर युनिव्हर्सिटी झाल्यानंतर भूषण झाला आणि नंतर मग मी D.Ed केलं. ओके. आणि लक्षात आलं की म्हणजे आमचं लग्न झाल्यानंतर मुर्शीला आमची जी सभा झाली त्यामध्ये सगळ्यांची भाषणं झाल्यानंतर बाईसाहेब आता बोलतील असं लोकांनी म्हटलं आणि
मला काही त्या भाषणाचा तेवढा काही सराव नव्हता, हम्म. पण काहीतरी बोलायचं म्हणून बोलले की मला रमाबाई सारखं जरी होता नाही आलं हम्म. तर रमाबाईच्या पावलावर पाऊल टाकून मी दादासाहेबांना समाजापासून लोकांपासून दूर करणार नाही. वा. तर ही मी शपथ घेतली. तर ते शपथ घेतला तर ही शपथ किती कठीण आहे हम्म. हे नंतर लक्षात आलं. बरोबर. आणि त्याप्रमाणे त्या घेतलेल्या शब्दाला टिकून राहणं हे माझं कर्तव्य होतं. कारण की साहेब हे गोरगरिबासाठी काम करायचे, त्यामुळे ते त्यांचं काम मला आवडायचं. हम्म. कारण बाबासाहेबांचे संस्कार आणि बाबासाहेबांचं जे काही विचार आहे त्यामध्ये मी लहानपणापासूनच प्रभावित झालेले होते. पण ते बाबासाहेबांच्याच पावलावर पाऊल टाकून दादासाहेब सुद्धा समाजाची सेवा करत होते, त्यामुळे त्यांचं कार्य आवडत होतं आणि यांना समाजाचं काम करू द्यावं. आणि साहेबांचं राजकारण कमी होतं आणि समाजकारण जास्त होतं. फक्त इलेक्शनच्या वेळेस राजकारण, एरवी समाजकारण. तर त्यामुळे काय झालं की साहेब गोरगरिबांचे काम खूप करायचे आणि मला ते बरं वाटायचं. आणि मी घर सांभाळण्याचं काम केलं तर म्हणलं माझ्या लक्षात आलं तर नोकरी करायची आहे, मग चांगलीच नोकरी का करू नये. बरोबर. तर मग त्याबरोबर शिक्षण आणि नोकरी, घरी त्यावेळेस स्वतः सगळं काम करावं लागायचे. हो. तर नोकर चाकर कोणीच नव्हते. बरोबर. तर अशा ह्याच्यामध्ये प्रवास म्हणजे खडतरच होता, परंतु आनंददायक होता. कारण साहेब जे काम करत होते ते मला खूप खूप आवडत होतं. त्यामुळे माझ्या आवडीचं काम साहेब करत होते. कारण दोघांनी समजा समाजकार्यात आणि राजकारणात जर काम केलं असतं तर घराला घर पण राहिले नसतं. आणि सुरुवातीलाच साहेबांनी माझ्या डोक्यात घालून दिलं होतं की लीडर लोकांची 99% मुलं हे वाह्यात निघतात, नवे त्यांना बिघडायला लोक तयारच असतात. अशा याच्यामध्ये मुलं जर बिघडली आणि एका शिक्षिकेची मुलं जर बिघडली तर मला जगाला समाजाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. बरोबर. त्यामुळे तेवढे प्रिकॉशन म्हणजे कधी कधी कठोर व्हावं लागायचं. मला टायटलही बरेच मिळाले. म्हणजे कारण मुलं आणि ते मुलं त्यांनी जास्तीत जास्त शिक्षण घ्यावं सगळ्या प्रकारचे. तर याकडे माझं कटाक्षाने लक्ष होतं. परंतु त्याबरोबरच येणार जाणारे जे काही लोक असतील त्यांचं भगत जेवण खाणं हे अजूनही ते सुरू आहेत, पण त्यावेळेस स्वतः हाताने करावं लागायचं. बिलकुल. तर अगदी 85 वर्षाचं वय आज आईंचं आहे. आईंनी फक्त मुलांना शिक्षण दिलं नाही तर माणूस म्हणून पण घडवलं आई. आणि तुम्ही जे म्हणता की जी लोक होती जी दादासाहेबांवर खूप प्रेम करायची आणि हिमालयासारखं उत्तुंग महामेरू सारखं दादासाहेबांचं काम आहे. दादासाहेबांना कोण ओळखत नाही. आता जी मुलं नव्याने मला जी प्रेक्षक बघत आहे त्यांना मी सांगू इच्छिते की दादासाहेब जवळपास 30 वर्ष विधान परिषदेचे सदस्य राहिलेले. त्यांनी ऑपोजिशन लीडर म्हणून काम बघितलेलं, उपसभापती राहिलेले, केरळ, बिहार आणि सिक्कीम, बरोबर आहे माझं, या 3 राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिलं. म्हणून आईंना लेडी गव्हर्नर म्हणून सुद्धा ओळखल्या जातं. अगदी वयाच्या 16व्या वर्षी लग्न झाल्यानंतर त्यांनी स्वतःचं शिक्षण आणि उच्च शिक्षण त्यांनी त्यांचं पूर्ण केलं. मुलांचा सांभाळ केला. एवढ्या जबाबदाऱ्या आई तुम्ही पूर्ण केल्या. तर एक प्रश्न जो कदाचित तुमच्या डोळ्यात अश्रू आणणारा असेल, तुम्हाला माफी मागत मी तो विचारते तुम्हाला की दादासाहेबांसोबतचा असा कुठला तरी दिवस अगदी डोळ्यासमोर तुमच्या कधी उभा राहतो का आठवणी? त्याआधी तर मी तुम्हाला हे जे तुम्ही जो प्रश्न केलेला आहे की माणूस म्हणून मुलांना घडवलं, होय, तर माझं एकच हे होतं की जरी मुलं आता भूषण सुप्रीम कोर्टाचं चीफ जस्टिस होईल किंवा डॉक्टर राजेंद्र गवई ऑल इंडिया रिपब्लिकचे जनरल सेक्रेटरी होईल, कीर्ती उद्योगपती होईल आणि संस्था सांभाळेल, हे काही अपेक्षा नव्हती. परंतु एक मात्र मनात होतं की मुलांची ओळख ही समाजामध्ये माणूस म्हणून झाली पाहिजे. तेवढं मी कटाक्षाने त्यांच्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये मुलं सुद्धा त्यामध्ये उतरलेली आहे. म्हणजे असं कोणी म्हणू शकणार निगरी स्वभाव, मेहनत आणि जमिनीवर अजूनही जमिनीवर आहेत ती मुलं. हो, हे तुम्ही कसं काय त्यांच्यामध्ये आई
हे बीज तुम्ही कसं रोवलं? ते बीज रोवावं लागत नाही, कारण मुलं हे अनुकरण प्रिय असतात. बरोबर. त्यांचं आई आणि वडील ज्याप्रमाणे वागतात त्याचं मुलं अनुकरण करतात. बरोबर. म्हणून मी सगळ्याच आई वडिलांना सांगतो की मुलांवर संस्कार टाकायची गरजच नाही. मी फक्त स्वतः आपलं जीवन आदर्श जर ठेवलं तर मुलं त्याचं अनुकरण करतात आणि त्याप्रमाणे ते वागण्याचा प्रयत्न करतात. म्हणून मला असं वाटत नाही की मी काहीतरी विशेष केलं म्हणून. नाही, हे तुमच्यातलं मोठेपण आहे. जे मोठेपणा नाही, तुम्ही म्हणताय ना की जे काही तुम्ही केलं ही एक तारेवरची कसरतीपेक्षा पण मोठं आहे. प्रश्नच नाही. तरी सुद्धा जी तुमची आवड होती सामाजिक कार्यामध्ये दादासाहेब होते, पण तुम्हाला ते आवडायचं, लोकांना जवळ करणं म्हणून ते झालं, किंवा मुलांना शिक्षण देताना माणूस म्हणून तुम्ही घडवलं आणि त्यांच्या जमिनीवरती पाय असले पाहिजे असं तुम्ही म्हणाल्या. पण माहिती आई, असं म्हणतात आपल्याकडे की लहान मुलांचे पाय न पाळण्यात दिसतात. तर तुम्हाला भूषण दादांमध्ये असा एखादा कुठला तरी गुण आठवतो का की तुम्हाला वाटायचं की नाही, हा मुलगा न माझा काहीतरी दूर जाणार आहे? नाही, हाच मुलगा म्हणून नाही, आणि ते खूप दूर जातील असं कधी वाटलं नाही. बरं. परंतु मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते माणूस म्हणून जगामध्ये त्यांची ओळख व्हावी एवढं मात्र मी म्हणजे प्रयत्न नाही केले. तसं आम्ही दोघेही वागण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं अनुकरण मुलांनी केलं. बरोबर. तर लहानपणी मध्ये भूषणमध्ये मॅच्युरिटी लवकर आली. तो पहिला मुलगा असल्यामुळे आणि साहेब राजकारण समाजकार्यात बाहेरच राहत होते, त्यामुळे भूषण वर मॅच्युरिटी खूप लवकर आली आणि त्याचं वाचन खूप दांडगं होतं. अच्छा. सतत सगळ्या हातामध्ये तुम्हाला रिकामं असताना पुस्तक दिसायचं. बरं. आणि लहान 4थ्या वर्गात असताना एक लहानशी परिस्थिती जरी विशेष हे नव्हती तरी एक छोटेखानी कपाट ही त्याची लायब्ररी तेव्हाच भरली होती. बरं. आणि त्याला खाऊला कोणी पैसे दिले तर तो ते पुस्तक विकत घेऊन. काय म्हणताय? हो, अजूनही खूप मोठी लायब्ररी त्याची आहे आणि अजूनही दांडगं वाचन आहे. बरं. परंतु तो खूपच मोठा होईल, परंतु एक ते काही मनात नव्हतं आणि अपेक्षा केली नव्हती. बरोबर. एक माणूस म्हणून तिन्ही मुलं घडावे एवढी मात्र अपेक्षा आणि काळजी होती. बिलकुल. त्यांनी ते सहजच सरळ काही मुद्दामून असं केलं असं नाही, हे सहज आणि रुटीन मध्ये झालं सगळं. कारण एवढा मोठा लोकशाही राष्ट्र आपलं आहे आणि त्याच्यामध्ये इतकं मोठं पद म्हणजे सरन्यायाधीश, मुख्य सरन्यायाधीश म्हणजे न्यायपालिकेचं सर्वोच्च पद दादांनी मिळवलं. पण असं म्हणतात आई की ज्याच्या अंगी मोठेपण त्याचं यातना अनंत, आणि हे पण आहेच. किंवा जो समाज असतो, जो समाज खूप प्रेम करतो, आणि आंबेडकरवादी जे आहेत तर आंबेडकरवादी हे खूप प्रेम करतात, खूप संवेदनशील असतात, ते आपल्या समाजाच्या माणसावर प्रचंड प्रेम करतात. पण तितकंच ज्यावेळी ते दुखावतात त्यावेळी त्यांना ते तितकंच त्यांचा रोष पण असतो. तर हे तुम्ही पाहिलं असेल. म्हणजे मी तर नेहमीच म्हणते जेव्हा मी तुमच्याबद्दल बोलते की मला तुमच्यामध्ये आधुनिक जिजामाता पण दिसते. तुम्ही तेव्हाही मला म्हटलं की तू हे मला मोठं म्हणतेस फार, आणि आधुनिक सावित्री माता पण मला तुम्ही दिसता. की सामाजिक कार्य करत असताना दादासाहेबांना तुम्ही जो सपोर्ट केला, किंवा भूषण दादा सुद्धा ज्यावेळी एका फैलावर काम करतात त्यावेळी भूषण दादांना सुद्धा कधी कधी तुम्हाला तुमच्या गप्पा त्यांच्याशी होत असतील. एक आई म्हणून पण तुम्ही आहातच, जरी किती मोठं पद असेल त्यावेळी यातनाही खूप सहन कराव्याच लागतात. तर त्यावेळी तुम्ही या सगळ्या गोष्टींना कसं बघताय? नाही, यातना म्हणजे साहेबांचं काय झालं की सारखे बाहेरच राहत होते. होय. आणि आपण म्हटल्याप्रमाणे ते खरंच आहे की चिकरून घरी वापस येतील की नाही त्याचं सारखं डोक्यावर टेन्शन राहत होतं दादासाहेबांचं देखील. तर ते तिथं सारखी चिंता डोक्यात होती. आणि एक असं वाटत होतं की समजा सपोज जर मन चिंते ते वैरीने चिंते मन चिंते म्हणतात. तीन मुलं एकसारखे म्हणजे एका म्हणजे भूषण आणि छोटू मध्ये 2.25 वर्षाचं अंतर आहे. त्यानंतर ताई आणि छोटू मध्ये 2.25 वर्षाचं अंतर आहे. तिन्ही जवळजवळ सारखीच मुलं होती. तर कधी कधी अशी भीती वाटायची, समजा जर काही म्हणजे कसं. परंतु ते करत असताना नेणार जाणाऱ्या लोकांची सेवा मात्र जे काही
ऍज ए हाऊस वाईफ ते करण्याचा प्रयत्न केला. बरं. आणि म्हणून आता कळतंय आई की तुमच्या चेहऱ्यावरती जे तेज आहे, म्हणजे आता मी थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला की आईंची कपाळावरची टिकली, तर ती कपाळावरची टिकली ही केवळ सौंदर्याचं प्रतीक नसून ते संस्काराचं प्रतीक आहे. आणि आईंचा डोईवरचा किंवा डोक्यावरचा पदर हा म्हणजे परंपरेचं प्रतीक आहे. तुमच्या चेहऱ्यावरती जो आत्मविश्वास झळकतो आई, तो तुमच्या कार्याची पावती देतो. आज मी इतक्या वेळपासून तुमच्या सोबत आहे, जे तेज आणि जी सकारात्मकता मी अनुभवते आहे. तर काही गोष्टी जे तुम्ही विपश्यनाचं केंद्र देखील चालवता, तर ही सकारात्मकता ना एखाद्या व्यक्तीच्या सहवासामध्ये ती आपल्याला जाणवत असते. ती मला पण तुमच्यामध्ये जाणवते आहे की इतकी सुंदर मुलं तुम्ही घडवली, जी माणूस म्हणून इतकी सुंदर आहेत. मला माहिती आहे तुम्ही परत तेच म्हणाल की त्याचं क्रेडिट मी त्यांनाच देते, पण तरी सुद्धा एका महिलेसाठी, कारण मी सुद्धा महिला असल्यामुळे मातृत्व ही मोठी जबाबदारी आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हणेल की पालकांना देखील तुम्ही हे सांगा. काही प्रश्नांची उत्तरं तर तुम्ही बोलता बोलताच बोलून गेले की अनुकरणीय असतात मुलं, त्यांना संस्कार द्यावे लागत नाही. तर आई वडील जशी वागतात तशीच ती वागतात. पण एक महिला म्हणून मी एक प्रश्न विचारेल आई, कारण गप्पा विथ प्रीतीमध्ये आमच्या हे चालत असतं. 15-15 वर्षाचा आजकाल पिढी मोजली जाते. मग असं जर आपण पिढी मोजली तर आजकाल ते जेन झी तुम्ही पाहिलं असेल की कशा प्रकारे आक्रोश करतात, किंवा तुम्ही सगळ्याच प्रकारची पिढी तुम्ही पाहिलेली आहे. पण आजही आई महिलांचा असुरक्षिततेचा जो मुद्दा आहे ना, हा आहेच. म्हणजे कुठल्याही महिलेवर ज्यावेळी अत्याचार होतो, मग ती द्रौपदी असू द्यात, तर महाभारतामध्ये हेच म्हटलं गेलं की तिने आंधळ्याच्या मुलाला हिणवलं आणि म्हणून महाभारत झालं. म्हणजे पुरुष ही मानसिकता अशी आहे की ते कधीच त्यांची दृष्टी खराब झाली हे म्हणणार नाही. म्हणजे आज डोक्यावरती पदर आहे किंवा बुरखा आहे किंवा पर्दा पद्धती आहे, पण महिलाच कशी चुकीची, अशा प्रकारे महिलेला म्हटलं जातं. म्हणजे पिढ्यानं पिढ्या तुम्ही पाहिल्यात आई, पण पुरुष कधीच महिलेवरच्या झालेल्या अत्याचारासाठी माझी दृष्टी जबाबदार आहे, मी जबाबदार आहे असं कधीच म्हणत नाही. तर त्याचं लोण न आई तो नेहमी ती मिलेनियल मुलगी असू द्या किंवा अल्फा मधली मुलगी असू द्या, ते महिलांवरतीच टाकतात. तर हा असुरक्षिततेचा जो मुद्दा आहे, पक्ष आले ताई, पक्ष गेलेत, राजकारण होत राहील, पण भारत हा माझा देश आहे, ही परंपरा माझी, ही संस्कृती माझी, या देशातली महिला, या देशातली मुलगी ही माझी सून, माझी मुलगी. या देशाच्या महिलेच्या सुरक्षिततेसाठी काय केलं पाहिजे हे तुम्ही आम्हाला सांगा. आपण जे म्हणतात ती त्यात एक मानसिकता आहे. खरंच ती मानसिकता प्रत्येकाने स्वतःच बदलायला पाहिजे. दुसरं मी म्हणेल की ज्या दीक्षाभूमीला कार्यक्रम होता त्यावेळेस मी अध्यक्ष होते, तर ते ह्याच प्रश्नावर मी बोलले होते की बलात्कार आणि आपण नुकसान म्हणजे पोलीस येईपर्यंत सगळं काही होऊन जातं, बरोबर, परंतु तोपर्यंत स्वतःचं संरक्षण आपल्याला स्वतः कसं करावं लागेल. म्हणून त्यावेळेस मी सल्ला दिला होता की जुडो, कराटे, आणि मला सगळंच येतं. तुम्हाला येतं? तुम्ही स्पोर्ट मध्ये पण होते, बॅडमिंटन वगैरे नाही का? पूर्ण म्हणजे जुडो, कराटे म्हणजे, आणि एनसीसी मध्ये असताना पिस्तूल, बंदूक आणि लाठीकाठी मध्ये तिसरीत असताना मी समता सैनिक दलाचे कॅप्टन होते. काय म्हणतात? 8वीत असताना. बरोबर. तिसरीत असताना बाबासाहेबांचा झेंडा लावला तिथे. अरे वा. आणि अगदी लहान त्यात 3 तिसरीत असताना ज्या वयोगटातील मुलं मुली राहायच्या त्यांना घेऊन मी सभेवर जायचे. येताना रात्र व्हायचे, 2-3 वाजायचे. तर तेव्हा आमचे आई वडील म्हणजे आमचे पालक ते मागून यायचे, कारण रात्र खूप व्हायची. तर ते नंतर येताना आम्हाला सोबत घेऊन यायचे. तर त्यामुळे काय झालं की बाबासाहेबांच्या चळवळीत अगदी लहानपासूनच असल्यामुळे लाठीकाठी येत होती. म्हणजे मी कॅप्टनच होते ना सैनिक दलाचे. तर त्यामुळे अशी जर वेळ आली तर आपलं संरक्षण कसं करावं म्हणजे हे प्रत्येक महिलेने जाणलं पाहिजे. आणि मी जाहीर भाषणामध्ये पुष्कळदा म्हणतो की बलात्कार होईपर्यंत नंतर पोलीस डिपार्टमेंट किंवा पोलीस येतात, परंतु तोपर्यंत स्वतःच संरक्षण झालेला असतो. आणि कोर्टात तो वारंवार बलात्कार होता. म्हणजे मला म्हणायचं, ज्यावेळी वकील प्रश्न विचारतो तर कुख्यात गुन्हेगाराला सुद्धा त्याची बाजू असते. तर ते महिलेचा वारंवार बलात्कार तिथे होतो ज्यावेळी ते प्रश्न विचारतात आणि तिला पुन्हा त्याच्यातनं यातनातनं त्या जावं लागतं. आई, मी असं म्हणत नाही की त्यामुळे तिने केस करू नये,
पण आजही कायदा स्त्रियांच्या बाजूने आहे. तुम्ही अगदी बरोबर बोलल्या की पुरुषी मानसिकता बदलली पाहिजे, पण पिढ्यानपिढ्या जर ती बदलत नसेल तर महिलेला स्वतःच्या स्वरक्षणाची, बरोबर बोलते नाही मी, तिनं स्वतः जबाबदारी घ्यायला पाहिजे. कारण असं म्हटलं जातं की जर तिने डिफेन्समध्ये एखाद्याचा मी असा सल्ला देत नाही, पण जर तिच्यावरती काही बलात्कार होतोय किंवा तिच्यावरती काही अन्याय होतोय आणि अशा वेळी जर महिलेनी एखाद्याचा खूनही केला तर ती डिफेन्समध्ये स्वतःची बाजू मांडू शकते. कायदा हा त्यावेळी तिच्या बाजूनी आहे. त्यामुळे महिलांनी स्वरक्षणाची जबाबदारी घ्यायला पाहिजे असं तुमचं मत आहे यात. कारण आता पुरुषांवर आपण अवलंबून राहायला नको. आणि बरेचसे असे उदाहरण आहेत ना की पोलीस येईपर्यंत आपलं संरक्षण करण्यासाठी तिने ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. अगदी बरोबर. आणि आता मला वाटतं म्हणजे मधून शाळा कॉलेजमध्ये सुद्धा इथं प्रबोधनाचं काही महिला येतात आणि ते प्रॅक्टिकल करून दाखवतात. बरोबर. आपलं संरक्षण कसं करावं म्हणून. कॉलेजमध्ये एनसीसी मध्ये पण होते मी. अच्छा. एसीसी एनसीसी याच्यामध्ये. पण आता न्यायपालिकेच्या एवढ्या मोठ्या पदांवर दादा होते, मायलेकांमध्ये चर्चा होतच असेल या बाबतीमध्ये. आणि ज्या पद्धतीने भारत देशामध्ये असुरक्षितता स्त्रियांसाठी आहेच आहे, तर तुम्हाला असं वाटतं का की कायदे थोडे कडक व्हायला हवेत, महिलांच्या बाबतीमध्ये पुरुषी मानसिकता ही बदलायला हवी, बदलली पाहिजे. कारण आपण महिलांना संरक्षणासाठी जास्तीत जास्त कायदे करून, बरोबर, म्हणजे जे अपराधी असतील त्यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, शासन व्हायला पाहिजे. कारण आई आपण कितीही मजबूत झालो तरी निसर्गाचा एक नियम आहे, निसर्गाने स्त्रीला सुंदर, पुरुषापेक्षा नाजूक, थोडं स्नायूयुक्त कमी असं बनवलंय. थोडं मी असं म्हणणार नाही नाजूक आहे म्हणून, नाही ना, म्हणजे त्या इमोशनली उलट म्हणजे आपल्या ज्या महिला अबला अबला म्हणतात त्या महिला अबला नाहीत. कारण की तुम्ही जर मार्क केलं तर पुरुष जास्त हळवे असतात इमोशनली. आता राणी लक्ष्मीबाई आई असं म्हटलं जाते की त्या एकमेव पुरुष होत्या. तर मी नेहमी म्हणत असते की राणी लक्ष्मीबाईंना पुरुष बनवण्याची गरज नाहीये, हिम्मतवाला बनवण्यासाठी. कारण आपण जास्त हिम्मत जास्त आपली म्हणते की माणसं जास्त हळवे असतात. अगदी बरोबर बोलले आई तुम्ही. तर दादासाहेब ज्यावेळी काम करत होते आणि समाजाची स्थिती जी होती ती फारशी काही चांगली नव्हती. गांजल्यांसाठी दादासाहेब काम करत होते. मी एकदा तुमच्या भाषणामध्ये ऐकलं होतं की गरीब लोक ज्यांना फार गरज आहे यांच्यासाठी दरवाजे नेहमीसाठी उघडे होते, अजूनही आहेत. तर हे सगळं कार्य दादासाहेबांसोबत करत असताना, म्हणजे तुम्ही भूषण दादांबद्दल बोलत असताना तो एक प्रश्न माझा राहून गेला. तर दादासाहेबांचा सोबतचा असा कुठला एक दिवस आहे जो तुम्हाला अगदी चित्रासारखा डोळ्यासमोर उभा राहतो? नाही, तशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मी आधीच तुम्हाला सांगितले ना की म्हणजे जेव्हा लग्न झालं तेव्हा साहेबांवर 100 केसेस होत्या. अरे बापरे. आणि माझ्या आईला तिच्या मैत्रिणी म्हणायच्या की काय माय कोणत्या माणसाशी गोळ्या पोरीचं लग्न लावलं तर आयुष्यभर जेलमध्ये राहील. तर माझ्या आई म्हणे साक्षगंध झालं, आता जे तिच्या नशिबाने होईल ते होईल. परंतु म्हणजे हे तर झालं. तर अनेकदा ते आंदोलनाच्या दरम्यान सुरक्षित घरी वापस येतील की नाही त्याची सारखी लटकते तलवार डोळ्यामध्ये होती. अरे बाप. आणि मला सारखं वाटायचं की मी म्हणजे साहेबांशी लग्न केलं म्हणजे माझं स्वतःचा सुद्धा शिर हातावर घेऊन मी साहेबांच्या जीवनामध्ये संसार करत राहिले. असं एकच नाही तर अनेक असे प्रसंग म्हणजे आहेत की म्हणजे एक चांगलं लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच ते कार्यक्रमाला गेले आणि वापस आले नाही. सगळ्यांना वाटलं की कारण तिथल्या माहुलीच्या गव्हर्नरने ठरवलं होतं तिथे सभा होती. सभा झाल्यानंतर ती त्या मिरवणुकीवर ती गडी असते मातीची, ती गडी पाळायची कोरून ठेवली होती. गडी पडली परंतु मिरवणूक गेल्यानंतर आणि 2 दिवस साहेब म्हणजे असेही प्रयत्न झाले ताई, भरपूर प्रयत्न झाले दादासाहेबांना संपवण्याचे साहेबांवर. तर गडी पडली पण मिरवणूक गेल्यानंतर तर घरी काही आले नाही. आम्हाला टेन्शन होतं. तर नंतर कळलं की ते साहेब सुखरूप आहेत.
दुसरा प्रसंग मी सांगेन की एकदा माझी आई नेहमी म्हणायची, कारण मला असं वाटत होतं की माहेरी जाऊन काय हे करायचं, साहेब काम करतात ते जास्त महत्वाचं आहे. म्हणून साहेबांच्या इथे राहून लोकांना जीव खाऊ घालणं किंवा इथे राहणं हे माझं कर्तव्य आहे. पण माहेरी पण कमीच जायची. तर माझी आई एक दिवस खूप चिडली, तर तुला काय इकडून टाकला काय म्हणा, तुला म्हणा म्हणजे लग्नापासून काही येत नाही काही नाही. मग एक दिवस साहेब अकोल्याला गेले, तर अकोल्याला जाताना मूर्तिजापूर जागत होतो. तर मूर्तिजापूरला मला साहेबांनी सोडून दिलं आणि सांगितलं की म्हणजे मी सभेला जातो आणि येताना तुला मूर्तिजापूर अमरावतीला घेऊन जाईल. तर त्या दिवशी शुक्रवार बाजार होता. तर माझी आई बाजारात गेली, तर मला बाजारात गेल्यानंतर आली ती आणि मला विचारलं की त्या जावायला बुवा म्हणायचे. बुवा म्हणतात, अजूनही गावामध्ये बुवाच म्हणतात. तर बुवा नाही आले का, तर म्हटलं येतील. तर मला वाटलं की तेव्हा माझ्या काही लक्षात आलं नाही, सहज विचारत असेल. पुन्हा ती बाजारात गेली, परत आली आणि परत विचारलं की बुवा नाही आले का. तर त्यानंतर मग तिसऱ्यांदा तिने विचारलं. तर विचारल्यानंतर मी म्हटलं काय येत नाही तर येत नाही म्हणते, आता आली तर बुवा आले नाही, बुवा आले नाही, बुवा येतील तर मला घेऊन जातील ना, तोपर्यंत मला राहू दे. पण नंतर मग जेव्हा त्यामध्ये काय झालं, बुवा आले, मग तेव्हा माझ्या आई म्हणे की त्यामध्ये बाजारामध्ये अशी हुक म्हणजे अफवा होती, हुक म्हणजे अफवा, गवळीचा हातपाय तोडून मारून टाकलं म्हणून. अरे म्हणून म्हणे मी तुला सारखे सारखे विचारत होते, बुवा नाही आले, बुवा नाही आले म्हणून. तर हे एकच नाही, असे कितीतरी प्रसंग. काय म्हणतात, म्हणजे हे जे तुम्ही प्रसंग सांगताय की जीवच हातावरती घेऊन दादासाहेब होते, ह्याचं मी पण ग्वाही देईल. म्हणजे आज जेव्हा मी निघाले, बाबांना मी म्हंटल की माईंचा पॉडकास्ट आहे, तर बाबा म्हणाले की ते एकदा अकोल्याला आले होते. अकोल्याला ते कदाचित वारंवार जायचे आणि त्यावेळी वाशिम हे अकोल्यातच होतं, वाशिम हे वेगळं नव्हतं. आणि बाबा बोलले मी फार लहान होतो त्यावेळी, पण दादासाहेबांचं भाषण होतं आणि दादासाहेबांचं भाषण हे रात्री 3:30 पर्यंत चाललं, रात्री 3:30 पर्यंत. आता त्यावेळी सोशल मीडिया नव्हता, म्हणजे कार्य किती मोठं होतं. आणि 3:30 तास भाषण केल्यानंतर दादासाहेब आमच्या घरी आले होते आणि त्यांना बघून मुळीच असं वाटत नव्हतं की यांना काहीतरी थकवा आहे किंवा यांना काहीतरी अडचण आहे. त्याच्यानंतर सुद्धा प्रत्येक समाजाच्या आलेल्या माणसाच्या प्रश्नांची ते सोडवणूक करत होते, त्यांची आस्थेने चौकशी करत होते आणि जुन्या भेटलेल्या प्रत्येक माणसाचं नाव त्यांना लक्षात होतं की या माणसाचं नाव काय आहे. खूपच स्ट्रॉंग मेमरी, शेवटच्या क्षणापर्यंत. हो. आणि म्हणूनही मी तुम्हाला, म्हणजे मी नेहमी ज्या महिलांना आपण आणतो त्या महिलांचंच लाईफ आम्ही विचारतो, पण दादासाहेबांचं आयुष्य हे इतकं महान आहे, इतकं मोठं त्यांचं कार्य आहे की त्याचा उल्लेख केल्याशिवाय, खूप खडतर होतं, त्यांचा उल्लेख केल्याशिवाय. जेव्हा लग्न झालं तेव्हा साहेबांवर 100 केसेस होत्या. ते आंदोलनाच्या दरम्यान सुरक्षित घरी वापस येतील की नाही त्याची सारखी लटकते तलवार डोळ्यामध्ये होती. पुरुष कधीच महिलेवरच्या झालेल्या अत्याचारासाठी माझी दृष्टी जबाबदार आहे, मी जबाबदार आहे असं कधीच म्हणत नाही. नेता नंतर बना, आधी आदर्श आई बनण्याचा प्रयत्न करा. हातपाय तोडून मारून टाकलं म्हणून. पण तिथे गेल्यानंतर लोक इतके जमले, लोक खूप जमले आणि त्यांनी सांगितलं की खबरदार, तर गवळी साहेबांना जर हात लावला तर आम्ही संपूर्ण फोटो जाळून टाकू.